स्वामी समर्थ अध्याय 16 श्री गणेशाय नमः भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्री दत्त बहुवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकत आहेत त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठी येता यांची ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी त्यांचे माता बंधू राहते मुंबईत त्यांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला त्याचे एकी समय पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली आणि तेव्हा भाव धरून म्हणे नमस्कार केला स्वामी ते जरी 8 दिवसात मी होईल कर्जमुक्त तरी दर्शनात त्वरित अक्कलकोटी येईन हरिभाऊ आणि त्यांचे मित्र आपूचा व्यापार करितात त्यात आपण नुकसान सत्य येईल असे वाटले त्यांनी काढली एक युक्ती बोलावून पंडितावरती सर्व वर्तमान त्या सांगते म्हणते काय करावे हे नुकसान भरावायसी द्रव्य नाही आमासी बट्टाला अमावासी बिर्याद होता आब्रुसी बट्टा लागेल आमूच्या तेव्हा पंडित बोलले मलाही काही कर्ज झाले निघेल माझे दिवाळी यात संशय असे ना तुम्ही व्हावा या कर्जमुक्त याची करावी युक्ती एक तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरी अपूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगा पंडिताला मारवाडी आला आनंद अक्कलकोटी श्री स्वामी समर्थ व सांप्रत काळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने तेव्हा समर्थ त्याचे शिवराम मारुती असे नावे तिथले त्रिवर्गाचे अनेक मंत्र दिले पंडिताराम म्हटले गजानन शिवनाम दिले मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एक रूप मग समर्थ त्यावेळेला त्रिवर्गावर जवळ बोलवले तिघाचे 3 श्लोक दिले मंत्र म्हणून येतं ऐका श्लोक गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म श्री गुरुवे नमः ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिला असे समर्थ तेव्हा त्याच्या आनंद ते परावर नसायचे दुसरा मंत्र गजाननला आला त्यावेळी श्रीनी दिला तेव्हा त्याच्या मनाला आनंद झाला बहुसा श्लोक आकाशपतीतम तो यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रति गच्छति संतोषले त्यांचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशन केले पावंत ते श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवा 300 रुपये त्यांनी आणले होते मुंबईहून त्यांचे काय करावे म्हणून विचारिले समर्थ त्याचा प्रश्न कोणी समर्थ बोलले त्याला कोणी त्यांच्या पादुका बनवणे आणावे येते सत्वर काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग एकेश्वरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मक्ती जवळ आज्ञा मिळतात त्याचे आनंद आले मुंबईच्या हरिभाऊच्या माणसे ध्यास लागला स्वामीचा त्या आत्मलिंगा पादुका 14 दिवसपर्यंत देखा बाई वागवी भक्त सका दिल्या नाही कोणा ते हरिभाऊ एके दिनी समर्थ सन्निधी वेदिनी दर्शन घेऊन स्वामीचे श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेवले तो समर्थ त्यापर्यंत घेऊन या मांडीवरती वरदस्त सत्वरगती मस्तकी त्याची ठेवले म्हणती तो माझा सुद्धा झालासी आता निश्चित परिधान करी बागू व्यवसाला संसार दे सोडीन मग छठी कपनी जोडी समर्थ त्याची दिधली ती घेऊन त्यावेळी परिधान केली सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरी तेथे हरिभाऊचे करी म्हणते जाऊनी सागर ते किल्ला बांधून राहाव्या जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार लोभ म्हणून मात्र चित्तीत उवा न धरावा आज्ञायचे एकूण आनंद झाला माणसे सत्वर आले मुंबईचे साधुवेश घेऊन असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणाची बोलवले संकल्प करून ठेवले तुळशीपत्र घरावरी हरिभाऊ घर लुटविता तारा नावे त्याची कांता ती करीत बहु आकांता घेत रोबडवणी विनवणी जोडवणी कर विनवी ते जोडवणी कर अद्यापि स्वस्त करा अंतर आपुला विचार सोडून द्यावा प्राण पिवा ऐसे कोणी ती याची उत्तरी स्वामी कुमरे समाधान बहुत प्रकार करीत असे ती याचे श्रीयवरी अलंकार तेही लुटविले समग्र ती दिधले शुभ्र वस्त्र परिधान करावया आत्मलिंग जबरते स्वामी स्वतः ते दिले होते त्या पादुका सहजते मठामाची स्थापिला काळमाटीपुरात त्या समय वाट्यात स्थापिला असे पै हरिभाऊ गोसावी मठामाची राहिली इति श्री स्वामी चरित्राचा अमृत नाना प्राप्त करता समज सदाभावी भक्त परिषद षोडशोद्या गुडा शरीराचे शुभंभूत अध्याय 17 श्री गणेशाय नमः मागील अध्याय कथा सुंदर प्रकाश जे मुंबई शहर तिथे जाऊन स्वामी कुमार मठ स्थापित ती समर्थांचा स्वामीनामाचे भजन त्यांच्या चरित्राचे कीर्तन त्याहून व्यवसायाने स्वामीसुत निर्णय ते स्वामीसुताची जननी काकूबाई नामे करून तिने वृत्त ऐकून दुःख केले आणि निजमतेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण ती लागे सहवरून धरिले स्वतंत्र प्रेमाने नाना प्रकारे स्वामीसुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावे परमार्थ गोष्टी सांगणे याशी पिशाच्या बाधा झाली किंवा कोणी करली केली याची सोय पाहिजे पहिली पंचाक्षरी आणून त्या समय प्रकार यशवंतराव भोसेकर जयासी देव मामलेदार सर्व लोक बोलते याचा विचार करून पोटी दर्शना आली उठवटे सांगितलं स्वामी स्वतःच्या गोष्टी मुळापासून सर्व एकूण या देव मामलेदार हसून देत यासी लागले पिशाचे थोर माझे निधून व्हायचे असे उत्तर ऐकून दुःखच झाले अंत्यक्रमी मग ते स्वामी सुताचे जननी अक्कलकोटी येत असे असू इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तविक रीत हिंदू फारसी स्वामी व्यक्त त्यांच्या उपदेशी झाले मोठा होता कामाठी फिरत तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिली कांदेवाडी जागा एका बत्तीने तारा नामे त्यांची कथा तेही त्रास देत स्वामी सुता परिता यांची चित्ता दुःख केद नसेची प्रथम मुंबई शहरात शके 1793 फाल्गुन कृष्ण त्रयोदशी स्वामी जयंती केली से कोणी एके समयाचे नाना नगरकर जोशी सहज आले मुंबईचे आहे त्यांनी हे केले वर्तमान पाहुणी स्वामी सुता प्रति आनंदले नाना चित्ती प्रेमानंदी चरणवंदिती सवन करीत त्याचे स्वामी सुती तयाचे लावले स्वामी भक्तीचे धन्य झाले नाना जोशी रंगल भजनी समर्थांच्या पुढे जोशी भावानी स्वामींची पत्रिका करून इतिहार पावे श्रीचरणी अक्कलकोटी बातले पत्रिका श्रीचरणी अर्पली स्वामीमूर्ती आनंदले समर्थ त्याची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून नगारा वाजवता जोशी असो आले समर्थाशी पावने असो भक्तशी परमानंद झाला असो अक्कलकोट नगरात सखी 1793 प्रथम स्वामीची जयंती करीत स्वामीसोबत आनंदी चेलीकडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होतो जय सिंग नामे भक्त गोट्या खेळत तासवे स्वामी स्वतः दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विषय जन लाविले भजनास
कीर्तिध्वज उभारिला मनावाजी धरून कामना कोणी येताची दर्शनात त्याची समर्थ करीते आज्ञा सुताकडे जावायची स्वामी सुतही मनातील त्याप्रती मनातील गुण सांगते एकोणी जनचकित होती वर्णिती खाती सुताची एकदा स्वामी सुत अक्कलकोटी दर्शनात तेव्हा समर्थ राजवरात राहिले होते आनंदे स्वामी दर्शन घेतल्यावे तो नसेवे उदकांना ऐसे दिवस झाले तिनं निराहार राहिला मग वाड्यासमोर जाऊन आरंभीले प्रेमळ वचन जे करून रसे भरले पुरलं ऐकेले अधुनड आणि सेवकाचे म्हणे सत्वरी जाऊन तुम्ही त्या अवसरी या अवसरी त्या साधू ते सत्वरी मंदिरी साधू ते मंदिरी प्रार्थने आणावे पावनी या समर्थाचे उल्हास स्वतःच्या मनसी धावणी वेगी सिमटी चरणी घातली निज स्वतः ते पावणे आनंदातली समर्थ म्हणे कर फिरवल्या मुखावरनी हस्ती धरून उठवले अक्कलकोटी त्या गौत होते सेवे केली परी समर्थांची प्रीती की स्वामी स्वतःवर होती स्वामी स्वतः रात्रंदी समर्था पुढे करी ती भजन पायी खडावा घालून प्रेमरंगनाचे ती एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी स्वत भजन करीत पायी खडावा घालून एकांत समय साधून समर्थ सांगते त्या याकाने आम्ही जातो निजत आम्ही वर्षा पुढे चालवा स्वामी वचन ऐकून स्वामी स्वतः निशब्द होई कल्पना नसे त्याची गुरु स्वामीवर न कैसे जीवन वारावरण विनवे स्वामीसी ऐसे न करावे काही मी आज आणले करू तू माझी आई स्वामी धरिती हृदयाशी म्हणते आम्ही तवर हृदय वास करू निशिती चिंता काही न करावी असं मग स्वामी सुते स्थळ तोरून त्वरित नगराबाहेर येत मार्गदरीत मुंबईचा स्वामी उच्चनी दुखावला अंतरी न झाला परतो नाही जन्मावरी अक्कलकोटी त्या दुःखी उत्तर तर क्षीण झाला स्वामीचं तो दुःख करी दिवस राहता चैनाशी क्षणभरी तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते स्वामी स्वतःची जेणारी राहत असे त्या स्थानी तिने वर्तमाने एकोणी विनवी ते समर्थते मग समर्थते त्या अवसरी मुंबईस वाटेल सेवकरी म्हणती सुद्धा ते सत्वरी मजसनी त्यानं परिसुद्धा त्या सांगते आला नाही अक्कलकोटी विरोध त्याच्या पोटी रात्रंदिन चालत असे मग सांगती समर्थ त्याची घालवणी पेटेत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जावं आणि त्या तथापि स्वामी सुद्धा पायी अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देई क्षण होतं चाला शेवटी बोलले समर्थ आता जरी नाही सत्य तरी तो भरून येतात आता टेवली ते उडवी की याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुद्धा परितून आला अक्कलकोटा जीवित परवा न केली आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेश गेल्या असेच कैलास सर्व लोक आवडती अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करती विचित्रकरणी बैसले स्नान करून पर्य गंधन लावती भोजना ते न उठती धरणीवरी अंग टाकती कोणासंगे न बोलती रुदन करीती क्षणोक्षणी येतू काय माझी सत्तर मुंबईवर आली तार श्रुत झाला समाचार स्वामी सुद्धा गत झाला मग काकूबाईने सत्तर जवळ केली मुंबापूर तेथे समजला समाचार परत पावला आत्मज निजपुत्र मरण वार्ता एकूणी करीती का आकांता तो दुःखात समय वर्णिता दुःखांतरी होत असे असं मग काकूबाई अक्कलकोटली लवलाई परतोने आल्या पाही बोलल्या काय समर्थ ते सुद्धा आपला भक्त सण अकले पावल्या कार मरण मग स्मृती जे चरण त्यांचे तारण कैसे समर्थ बोलले ती याचे उल्लंघिले आमच्या आज्ञेची संधी सापडली काळाची उडून निबळाची मग्नेला धन्य त्याने स्वामी अमर उतरला बहुदती दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नानाप्रकृत कथा समज भावी भक्त परिषद सप्तदशमोध्याय गोडा श्री भगवान चरणार्पणमस्तु श्री रस्तु शुभम भवतो अध्याय 18 श्री गणेशाय नमः स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारा ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थाते तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांगतात परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना जेव्हा येईल आमच्या मनसी त्या समय मोरपाखरेचे अधिकारी नेमका दिसी चिंता तुम्ही न करावी मोरपाखरा समर्थ म्हणती वेळ रात्रंदिन तोच चाळा मोठमोठ्याने उरती आमूच्या पराची वेळ जतन करावी नीट वारंवार म्हणते समर्थ काकूबाई लाकोनी लपवून ठेवले विटे सिद्धी दिले पाहिजे आमासी याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना असं स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले तोही केवळ अज्ञान दादा त्याचे अभिनम त्याचे शरीर असं बदमान कृश होतो चालला काकूबाई त्याचे आणवले आपणापाशी एके दिवशी समर्थसी दादाप्रती दाखवले समर्थ बोलले बाईसे 4 वेळा जेव घाले याचे आरोग्य होईल बाळाचे चिंता मानसी करू नको त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता समर्थाची कृपा होता रोग कोठे राहिला केसगाव मोगलाय तिथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रींचा मोठा द्रव्य बहुत खर्चिले श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात या कारणे अक्कलकोटी येतं दर्शन घेत समर्थांची ती म्हणते काकूबाईसी पादुका स्थापन करावायची तुम्ही पाठवा दादाची समागमे आमच्या बाई म्हणे तो आज्ञा तशा शरीराचे समान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मजला की समर्थे वृत्त ऐकून म्हणते द्यावे पाठवणं बाळा हे जरी आज्ञा तरी सांभाळवता यायचे समर्थ पुनुष्यबाईशी बोलले त्यात तुमचे काय गेले आम्हाला दिसेल जे बोले तिचे आम्ही करू की शेवटी मंडळी सांगायची दादाची पाठवली की जे प्रति पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोने पुढे सेवेकरे सांगतील त्यासी मुंबईस पाठविती ब्रह्मचारीचे आज्ञा करते याची स्थापा गादीवरी दादासी करून गोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामी सुताची यास देवी कपनी जोडीने शाळा ब्रह्मचारी दादासी उपदेशी दिशी दिवस निशी गोसावी होऊन गादीशी चालवावे आपण दादा जरी आज्ञा नव्हता तरी अशा गोष्टी करीत नकार म्हणायची सर्वता न रोचे चित्ता त्याची या परी ब्रह्मचार्याने पहिली कटपट करून शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले समर्थ याच्या समयाची आज्ञा गेली भुजंगासी घेऊन माझ्या पादुकाचे मस्ती ठेव दादाच्या मोर्शाला आणून सत्वर दरामण आज्ञाभरे त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवेकरी करतात तिथे श्रींच्या पादुकाशी
पडता उपरती झाले त्याच्या चिता हृदय प्रकटल्या दान संहिता अज्ञान गेलेलं आहे. ते धन्य गुरुचे मन पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्मज्ञान. काय धन्यतावर नाही असो दादाची पावनवृत्ती. काकूबाई दचकली चित्ती म्हणे म्हणे समर्थ दादा प्रति वेळ कशीच लावली. ती म्हणे जी समर्थ आपण हे काय करता. दादाची या शिरी ठेविता पादुका काय म्हणून समर्थ बोलले ती असी जे बरे वाटेल आमचे तेच करू या समयसी वरता बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनून टाकायला आपण मारून इतकेचे पुरे झाले. 19 वचनाला समर्थासी क्रोध आला. गाला म्हणती बाईला कोडाम्याची सत्वर. काकूबाईने आकांत करून मांडीला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाळपेटीचो असते. परिसमर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनवले गोसावी कपनी जोडी आरवली. दुसऱ्या दिवशी दादासी समर्थ पाठवते भिक्षेचे. ते पाहून काकूबाईचे दुःख झाले अपार. समर्थाचे हसू आले. अधिकच कौतुक मांडले. दादासी जवळ बोलले काय सांगितले तयासी. अनुसया तुझी माता तिच्यापाशी भिक्षा मागात अवश्य म्हणून तो दादा जननी जवळ पातला ऐसे पाहुणे बाईने पाहुणे क्रोधाविष्ट अंतकरणे म्हणे तुझे हे करणे लोकापदा करणे. कोणी मातेची उक्ती. दादा तिचा पती बोलते सुखे तुच्छ गमती. माते आजपासून पुत्राचे एकूण वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसावी म्हणून स्वामी भजने रंगले. काही दिवस झाली हरी मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी बसून संस्था चालवली. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेम परिसोद अष्टदश अध्याय गौडा श्री रस्तु शुभम भवतु श्री स्वामी.